हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आज आपला डे 3 इन कोकण म्हणजे आपल्या गावी. आणि आजच्या दिवशी सकाळी एक वायरचं काम होतं. बिकॉज आहे ना, इथे एवढ्या स्पेसमध्ये म्हणजे तिकडनं गेटकडून ते इथपर्यंत काळोख असतो रात्रीचा आणि काहीच दिसत नाही. इकडे कसा हा बल्ब आहे म्हणून इथपर्यंत दिसतं, पण त्याच्या पुढे मध्ये पूर्ण असं म्हणजे अंधारच असतो. त्यासाठी मग एक बल्ब लावून घेतला. त्याच्यासाठी एक दादा आलेला, त्यांनी बल्ब वगैरे लावून दिला. आणि त्यानंतर मग आता गावी आल्यानंतर मी मम्मीला ते विचारत होतं, हे फणस पिकलेत का वगैरे. तर मम्मी सांगते की नाही, ते फणस एवढं लवकर नाही पिकत, जूनमध्ये पिकतात. ठेव. तर मम्मी सांगत होते की ते एवढं लवकर पिकत नाही, जूनमध्ये पिकतात. त्या फणसाचं पण काहीतरी वेगळ्या प्रकारचे फणस आहेत. ते खायचे तेच, पण थोडे वेगळ्या टाईपचे आहेत. ते बाकीच्या बाकीच्या फणसांपेक्षा थोडे लेट किंवा थोडे आधी हे होतात, पिकतात. तर मग म्हटलं ठीक आहे, इकडे कुठेतरी खाली शोधणार. इकडे खाली 2-3 झाडं आहेत, पण ते त्यांचे फणस थोडे उंचावर आहेत ना, मग काढायला इश्यू होतो की वरती चढून कोण काढू नाही शकत. आणि जर कोणी पाडला तर मग तो खाली पडणार ना आणि फुटणार. मग आपला ब्लॉग आपण सकाळी स्टार्ट केला, पण त्याच्यानंतर सीन असा झाला की आहे ना, आजच्या दिवसात माझ्याकडे टॉपिकच काय नव्हता. तर मी ब्लॉग कंटिन्यूच केलं नाही पुढे. आणि मी म्हटलं आपल्याकडे काय टॉपिक पण आहे, तर कशावरून कंटिन्यू करणार. मी असं ठरवलं होतं की आपण आजच्या दिवशी म्हणजे आजचा जो ब्लॉग आहे तो टाकायचाच नाही. एक दिवस आपण म्हणजे स्किप करू. आणि उद्या आपल्याला अक्षय तृतीया आहे ते माहीत नव्हतं, पण उद्या अक्षय तृतीयाचा आपल्याकडे कॉन्टेंट होता. कारण अक्षय तृतीयाला आमच्या वाडीची म्हणजे ज्या गावात मी आता राहतो त्या वाडीची पूजा असते. तर मी म्हटलं की ठीक आहे, तेव्हा आपल्याकडे कंटेंट आहे. आणि नंतर मला माहीतच नव्हतं की उद्याच येते म्हणून. आणि आज मला समजलं की म्हणजे दुपारी समजलं, अरे उद्या अक्षय तृतीया वगैरे आहे. तर आज आमच्या वाडीमध्ये प्रोग्राम वगैरे आहेत. त्या प्रोग्राममध्ये काहीतरी डान्स वगैरे असतील, रेकॉर्डिंग डान्स वगैरे ते असणार. त्यानंतर संगीत खुर्ची वगैरे ते झालं. आणि त्यानंतर कांतारा जो मूवी आहे तो आज लावणार आहे तिकडे स्क्रीनवर. सो मी म्हटलं की ठीक आहे, मग आपल्याकडे कॉन्टेंट तर भेटलं आहे. आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे माझ्या दीदीने त्या डान्समध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे. तर मी म्हटलं कॉन्टेंट भेटलाच आहे आपल्याला आज. तर आता दीदी आणि मम्मी तयारी वगैरे करत आहेत. मी बाहेर येऊन ब्लॉग कंटिन्यू करायचं म्हटलं. ते लोक आता येतीलच तेवढ्यात. मग आपण तिकडे जाऊन डायरेक्ट ब्लॉग कंटिन्यू करू. फक्त एवढंच की तिकडे जाऊन मी ब्लॉगमध्ये काय बोलू नाही शकत, कारण गावच्या लोकांना ब्लॉग म्हणजे थोडंसं नवीन आहे म्हणून. सकाळी ज्या बल्बबद्दल बोललो होतो ना, तर मग तो हा वाला बल्ब आहे जो इकडे झाडावर लावून घेतला आहे. आणि त्याची वायरिंग अशी इकडनं नेली आहे तिकडे. म्हणजे हा जो बल्ब आहे ह्याचा प्रकाश तर इथपर्यंत येतोच थोडाफार. म्हणजे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दिसत नाही, बट इन रिअल लाईफमध्ये दिसतो तरी. आणि तिकडे मध्ये काळोख होत होता म्हणून मग तिकडे बल्ब लावून घेतला एक. त्याच दीदीने पार्टिसिपेट केलं आहे आणि अशी ड्रेसिंग वगैरे त्यांनी केली आहे साडीची वगैरे. इकडे लाईट नाही ना म्हणून इकडे काही जास्त दिसत नाही. आणि बरं झालं आम्ही तिकडे एक बल्ब लावला, कारण मध्ये त्याचा प्रकाश तरी पडतो आहे. तर मित्रांनो, आता रात्रीचे 10 वाजले आणि तो कांतारा मूवी लावलेला तिकडे. बाकी डान्स वगैरे झाला दीदीचा, मी क्लिप टाकली होती. मग तिकडे चांगला डान्स वगैरे केला. आणि दीदीने ह्या आधी प्रॅक्टिस वगैरे पण केली नव्हती काय. डायरेक्ट आज दुपारी एक कॉल आला, त्याच्यामध्ये एका दादाने सांगितलं तुझं नाव मी देतो आहे. आणि दीदी बोलली ठीक आहे. आणि मग दीदीचा डान्स पण तेव्हा सेट झाला. बाकी प्रॅक्टिस वगैरे पण दीदीने काही केली नव्हती. पण चांगला डान्स केला. त्याची मी क्लिप टाकतो आतमध्ये ब्लॉगमध्ये. आता कांतारा मूवी होता तर तो आम्ही बघितलेला आहे आधी, म्हणून आम्ही थांबलो नाही, मग आम्ही घरी निघालो. हाय गाईज,